माझ्या केस करून टाका गाडीनगर पोलीस. आता काही फरक पडत नाही म्हटले पोलीस स्टेशन मध्ये नाही आम्हाला काहीही फरक पडत नाही. हे ज्वेलरी आहे दाखवू नको आता, पहिले तयार हो मग दाखवशील. तर आज आपण बनवणार आहे ड्रमस्टिक ची भाजी, कारण मराठीत म्हणतात शेवग्याच्या शेंगा. शेवगाच्या शेंगा म्हणजे ड्रमस्टिक आहे. ड्रमस्टिक ची भाजी खायला पाहिजे कारण त्यात खूप सारे प्रोटीन विटॅमिन्स असतात. कारण आता मार्केटमध्ये तर खूप विकायला येऊन राहिला मोरिंगा पावडर. तर मोरिंगा म्हणजे त्याचे ते लिव्ह असतात पतले पतले, त्याचाच पावडर आहे ते. तर ते पण त्याची पण भाजी पण बनते, माझ्या घरी बनवते, माझी मम्मी बनवते त्याची भाजी. आणि ह्याच्या शेंगा आहे तर त्याची पण भाजी बनते. तर त्याची मी रस्स्याची भाजी बनवणार आहे, त्यासाठी मी मसाला बनवत आहे. तर मी मसाल्यामध्ये कांदा, शेंगदाणे आणि थोडीशी तीळ घेतलेली आहे, त्याला भाजलाय आता तव्यावर. आणि पहिलेच मी सुखं खोबरं असते ना, सुखं खोबरं जे असते ते मी त्याला पहिले कापलं आणि तव्यावरच पालटून घेतलं लाल लाल. आणि मग ते मिक्सर मधून पहिले काढले. तर ते सगळा मसाला सोबत नाही काढता येत कारण खोबरं लवकर निघत नाही, जाडं असते, म्हणून पहिले खोबरं बारीक करून घ्यायचं मिक्सर मध्ये. नंतर मग बाकीचा जो काही मसाला आहे काढलेला ते सगळं टाकायचं. खोबरं टाकलं मी पहिले बारीक केलं. आता हिरवी मिरची टाकणार आहे, त्याच्यामध्ये लसण, हा कांदा नाही टाकणार आहे, लसण टाकणार आहे. आणि हा जो मसाला बनवलेला आहे, हा मसाला टाकणार आहे. आणि आता मी ह्या शेंगा कापत आहे आणि ह्या शेंगा कापल्यानंतर याला गंजामध्ये टाकून उकडवणार आहे. कारण ह्या लवकर शिजत नाही, याला पहिले बॉईल करावं लागते. विदाऊट बॉईल जर भाजीमध्ये टाकलं तर भाजी शिजायला खूप वेळ लागतो. मटणासारखं. हा. त्याच्यात मी टाकलाय जिरं, तेल, जिरा आणि मोहरी. त्याच्यानंतर मी टाकणार आहे याच्यामध्ये मसाला. हा मसाला मी इथे बनवलेला आहे भाजीचा. हा मी याच्यात ऍड करत आहे. माझं जिरं जळलं. ही प्लेट आणि त्या प्लेटवर मी ऍड करणार आहे पाणी, जेणेकरून ते वाफेने तो मसाला चांगला होईल आणि त्याला थोडी तर्री सुटेल. तर ह्या शेंगा कापायला खूप जड जाते मला, म्हणून मी यांना सांगितलं, म्हटलं मला फक्त काही सर्टन साईजवर असे काप करून द्या. जड जाता मला, म्हणून ते करून देत. आता पूर्ण नाही कापलं तरी चालते, एका साईज. हा बस तसंच पाहिजे. छोटे छोटे नको करू, मग ते खाता नाही येत. थोडे मीडियम साईज असतात. मला वाटतं काय बघून मी जेवढा जोर लावून आलो की बैल जोर लागला. हुशार. काय वाटतं गाईस? गाईसला काहीच नाही वाटत. घे ना, काऊन आता काऊन अरे ते चांबट आहे तेवढंच. काहीच आंबट वांबट नसते. अजून घेईन त्याच्यातलं, अजून काय 5-6 काढ त्याच्यातला. माझ्या हात पुढे आठवून पूर्ण बंद करून दे ना. मम्मीने हे पाठवलंय. उसळ पाठवली. आला याचा फोन. ठीक आहे, बोल. तर मी याच्यामध्ये तो मसाला टाकला होता, तो मसाला झालेला आहे. आणि याच्यामध्ये मी टाकलेला आहे तिखट, हळद, धने पावडर आणि गरम मसाला आणि थोडंसं मीठ, चवीपुरतं. जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही ऍड करू शकता. आणि ते झाल्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड केलेलं आणि याच्यावर मी आता प्लेट ठेवणार आहे. तुम्हाला इथं दिसत असेल की याच्यावर तर्री आलेली आहे, साईडला असं तेल छान. तर आमच्या विदर्भामध्ये तर्री आल्याशिवाय भाजी बनतच नाही, तर तर्री येणं इम्पॉर्टंट आहे. आणि अशी तर्री आलेली आहे छान. आता मी याच्यामध्ये ऍड करणार आहे या शेंगा, ज्या मी ऑलरेडी बॉईल करून घेतल्या होत्या पाणी आणि त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून थोडं. ह्या पूर्ण शेंगा याच्यामध्ये ऍड करून घ्यायच्या व्यवस्थित. आणि ऍड झाल्यानंतर याला हलवून घ्यायचं आणि थोडा वेळ होऊ द्यायचं ताट ठेवूनच. आणि मग त्या शेंगा झाल्या की मग हे पाणी त्याच्यामध्ये ऍड करून द्यायचं ताटावरच. म्हणजे तुमचा रस्सा तयार आणि भाजी सुद्धा रेडी. फक्त एक उकळी येऊ द्यायची याला, बस. A few moments later. मध्ये आहे हे. पण माझं करून झालं, मी हातीने लावलं त्याला. तू ते बाहेर काढ. मी फक्त शेवटचे 2 केले. बरं, हे इथून पहिले म्हणजे मी करायच्या आधीच बडबड पहिले पाहून तर विचार झाला. करत होता ना, म्हणून अरे फक्त 2च केले ह्या वाल्या, मी इकडे हातीने लावला, अजून त्या ऑलरेडी होत्या तशाच. हा, असं खोटं बोलते म्हणून मला आवडत नाही. तू हे करत होता, हे बाहेर काढत आहे, हे बाहेर काढत होता तू, म्हणून तुला सांगत आहे बाहेर. व्हिडिओ चालू. बरं ठीक आहे, व्हिडिओ चालू आहे, बघून घेशील. सांगितलेलं कधीच ऐकत नाही हा माणूस. करून राहिलो त्याचं काहीच नाही. आम्ही बोलता विसरली मी जे बोलायचं होतं ते. तसं नाही बाळा, तू विसरला. मी साडी नाही घातली 4-5 दिवस तर नाही, 4-5 महिने
सांग. घ्या. बरं पहिले तर बरोबर करत होता, आता मी विसरून बरोबरच करून आलो, तू मला टोकून राहिली मला. हे असं पहिले पकड, बरोबर आहे. मग हे दुसरं, बरोबर आहे. मग हे तिसरं, मग बरोबर. हे चौथं, हा. मग हे पाचवं, मग हे आणि हा. मग हे असं हा. कर. तू वरून खाली कर, खालून वर नाही आणायचं आहे. बर हा. झालं. मी पहिल्यांदा करून आलो आयुष्यात. मग तेच तर म्हणताय तर मी आधी वरून खाली आणत असतो असं, नंतर मग जेव्हा खाली दिसते की इथून फोल्ड होते त्याला मी असं आणून राहिलो. अच्छा, तेच तर म्हटलं तू विसरला कसा. विसरलो कसं म्हणजे मम्मी पासून मीच करून राहिलो, मम्मीला मीच करून देतो. म्हटलं हा तर बरोबर करते, कधी सांगायची गरज नाही पडली. आता ते कसं नवीन फॅशन आहे ना, सांगा लागते चिडचिड करून. झालं. ठीक आहे. आणि हे पल्लू इथं इथं पिन लावणं, अशी अजून अशी इकडे मागे. आणि हे असं आवाज वाढवून बोलायचं नाही ब्लॉग मध्ये माझ्याशी, नाही तर मी पण बोलन मग. आवाज वाढून नाही बोलली मी. तुला वाटलं पण ब्लॉग पाहून घेशील डबल. ठीक आहे. लोकांना असं वाटन की तू बोमलतच माझ्यावर नाही, मी ऐकून घेतो. ठीक आहे, सॉरी. मी नाही ओरडली तुझ्यावर. शशांक ब्लाऊज फाटन तू हालू नको फक्त, आता तसं लागून राहिला ते. लागलं. लागली आहे. हम्म. आतून लावली का तू? हो. मग काय मग मग काढता आली पाहिजे ना. काढता येते. आणि असं तिरपतारपणी झालंय शशांक काहीतरी. इथून नाही दिसणार आहे तू. ते खालची माहिती का, सरळ लाईन मध्ये लाव ना. अरे पहिले तर ते पिन लावताना एवढी एवढी हे झाली आहे ते टाईप. मग बाहेरूनच लाव. नाही लावता येत तर बाहेरूनच लाव. बाहेरून पण नाही लावता येते. मग इथे लावून दे. हे इथं अशी खाली टाकून मला पदर असं खाली लाव. इथं लाव. हा, लाव. तुझ्या पाठीत घुसन ते. नाही बसत. मग मला पदर असा नाही येत आहे ना. मग राहू दे, नको लाव. जाऊ दे, काही नाही होत. रोजन तो चांगलाच दिसून राहिला. ते असं खाली उतरते ना शोल्डर त्याला काही नाही होत. वरून. तर सांग आता मेन कशासाठी केला सुरू. हा, तर साडी याच्यासाठी घातली आहे कारण मला प्रमोशन आलेलं आहे. हे ज्वेलरी आहे. दाखवू नको आता, पहिले तयार हो मग दाखव. मैं नहीं दिखाऊंगा. तर ती पुढे ज्वेलरी स्किप करते आलेली ते. आहे आणि तिने मला एक कार्ड पण पाठवलं, त्याच्यावर लिहिलं आहे, टू किरण, थँक्यू फॉर चुझिंग दागिना. युअर ट्रस्ट मीन्स अ लॉट टू अस. वी होप अवर ज्वेलरी ॲड्स एक्स्ट्रा स्पार्कल्स टू युअर स्पेशल मोमेंट्स. शीतल, टू किरण. थँक्यू. पण मला आवडली ज्वेलरी, मी तुम्हाला दाखवणार आहे कशी काय आहे. पहिले तयार होऊन जा. पहिले मी रेडी होते. A few moments later. ही ज्वेलरी आली आहे मला आणि हा नेकलेस आहे आणि याच्यावरचे हे इयरिंग्स आहेत. इयरिंग्स पण खूप क्यूट आहेत, मला खूप आवडले. तुम्ही बघू शकता. आता मी घालणार आहेत ते, पण हा तिरपा उचलला आहे ना, समजत नाही मला हे लवकर. तिरपाच होते तो, ती गोल गोल फिरत आहे. पूर्ण टाईप करू का? तो ऑलरेडी खूप खाली आहे. चांगला वाटत आहे, पण याच्यावरती आणखी काहीतरी पाहिजे. म्हणजे हा ठीक आहे, पण असं गळ्याला टच पण करायला पाहिजे, हा ना. इथे आणि हा असा, म्हणजे याच एक छोटं इथे पाहिजे होतं, तर मग हा आणखी चांगला दिसला. हा तिनेच पाठवला. दोन ऍक्च्युली हा एक नेकलेस आहे, पण याच्यावरती आणखी एक नेकलेस पाहिजे होता, असा गळ्याला चोकर टाईप, तर ते आणखी चांगलं दिसलं असतं. तो सिंगल एवढा अट्रॅक्ट नाही करत आहे, है ना. चोकर वगैरे असतं तर थोडं आणखी अट्रॅक्ट केलं असतं, ते मग आणखी उठून दिसला असता गळा आणि साडीवर पण छान दिसलं असतं. आता याच्यावर काय घालायचं ऑप्शन नाहीये, याचा सिमिलर थोडी भेटणार आहे ना, त्याचा सिमिलर पण पाहिजे होतं. ऍटलीस्ट हा जो आहे ना, हा वाला गुलगोल, हा असा जरी चोकर असताना हा असा तरी पण छान दिसलं असतं. जोकर म्हणजे जोकर नाही रे, चोकर. चोकर चोकर म्हणजे मानीले लागून असणार. हा हा, नेकलेस त्याला चोकर. जो चोक करते तो गळा. चोकर. तो चोकर, जोकर नाही. नेकलेस घातला का मला काढून आला तिला काढलं. इले द्या वहिनी नेकलेस घालाली. तू घालता का रे? त्याचा गळा तेवढा मोठा आहे, त्याला एवढा मोठा चोकर लागल असा. त्याची मान अशी लंबी आहे, त्याला माहिती का असं मोठं वाला पदक असते ना, असं मोठं, अशा पदकाचा चोकर लागेल. म्हणून तर मी मुलगा झालो. पाहिजे तुझी मुलीची एवढी मोठी लंबी मान नको होऊ. गर्ल्ससाठी चांगला असते ते लंबी माणूस. चांगलं असते, पण कसं ते चांगलं नाही वाटणार ना. म्हणजे छोट्या मानवाला चांगलं नाहीये. तुझं काय म्हणणं काय आहे? छोट्या मानवाला पुरी चांगल्या दिसत असं हा? म्हणायचं. नाही असं म्हणणं नाही, मला तुला काही म्हणणं नाही. सिरियसली काय मोठं मान छोटं मान? हा मजाक उडून राहिला छोट्या मानवाला पुरी, तुम्ही पाहत असाल. तुम्ही एक हा नेहमीच मजाक उडवते. छोट्या मानवाला मुली असा मारे केस करून टाका गाडीनगर पोलीस. भावनांना टेप पोचवली. फॉलोअरची स्पीड थोडी कमी झाली आहे, एक केस एक्स्ट्रा करा.
आणि लोक पण म्हणजे द्यायला विसरू नका. लोकमतच्या प्रमाणे. सखी. आता काही फरक पडत नाही म्हटलं परीक्षेला. कुठे काही पण केस करा, कुठे कोणी पण न्या, मला कोर्टात न्या, तिकडे पोलीस स्टेशन मध्ये न्या, आम्हाला काहीही फरक पडत नाही. की जेलमध्ये टाका पांढरा त्रिपोत घालून. पांढरा त्रिफोर्थ ते घालते ना काही लोक. त्रिफोर्थ म्हणजे काय? चांगला वाटत आहे कशाच्या नेकलेस हा? सुंदर वाटलं. पण माहितीये का? साडीवर जास्त उठून दिसत होती. हा तो साडीवरच चांगला पण त्याच्यासोबत काहीतरी बांगड्या काहीतरी पाहिजे सोबत. हा त्याचं सिमिलर मॅचिंग, हम्म. पूर्ण मॅचिंग पाहिजे. हा. आणि मला असं वाटत आहे की हे जे आता असं लंब आहे ना, तर असं गळ्यातलं पाहिजे होतं असं चोकर. नाही चोकर नाही पाहिजे. चोकर जर झालं ना तर गजबज होऊन जाईल. याच्यावर जास्त लक्ष नाही जाणार लोकांचं. तर ते हे परफेक्ट आहे. फक्त आता हातात पण सेम गळ्यात काहीतरी पाहिजे नाही ते असं. हा थोडस पण ते एकदम हेवी नाही पाहिजे. मी काय बारीक बारीक पाहिजे. हा जो आहे ना सिंगल असं, हम्म. हे असं पाहिजे. पण ते नाही नाही, ना, चांगलं जास्त होऊन दिसलं जाईल. असतं. ठीक आहे तेवढंच पाठवलं आहे का? हो. हम्म. पण ते खूपच आता सुनं वाटत आहे मला माझा गळा ते हम्म. एवढंसं घालून. नाही ते बांगडी घाल ना एखादी असं व्हाईट वाली. नाही ना माझ्याकडे वाईट बांगडी नाही आहे ना. मला बांगड्या घ्यावं लागते. मला ऍक्च्युली खरंच बांगड्या घ्यायला लागते. अशा मोतीच्या अशा छान कंगन मोठे मोठे मला घ्यायच्या आहे बांगड्या. मी नेक्स्ट टाइम जाईन बांगड्या घ्यायला आणि खूप साऱ्या बांगड्या घेईन. आता चालू देवीतून काल. हो पण मला देवीत नाही भेटल्या तशा जशा पाहिजे तशा. कशा पाहिजे पब्लिकला सांगा पाठवते. मला अशा मोठ्या मोठ्या बँगल्स पाहिजेत. अशा हेवी अशा मोतीच्या वगैरे राहतात ना छान, व्हाईट कलरचे किंवा पर्ल्स किंवा गोल्डन कलरचे किंवा स्टोनचे असे मोठे मोठे छान तसे वाले पाहिजे. ते पंजाबी लोक नाही घालत का, हा. किंवा मग मारवाडी लोक, गुजराती लोक घालतात सहसा, हम्म. तशा टाईप पाहिजे. शाळेतलं एवढं कधी बसून शिकला? माझ्या मम्मीला विचारते. मेरे मम्मी ने मेरे को अच्छे संस्कार दिए. नाही शाळेतलं एवढं बारीक गोष्टी. कारण मम्मी जेव्हाही घालते तेव्हा माझ्या पप्पा नाही करून देत मम्मीला, मला करायला लागते. पप्पाला पायाचा त्रास आहे ना, तर मग ते लग्नाच्या आधीपासून पिन लावून देण्यापासून तर ते साडी करणं मम्मीलाच करून द्यावं लागत. अजूनही तिनं साडी घातली तर ते खाली आवाज देते साडी गिडी घालून झाल्यावर, हे बरोबर करून दे, पिन लावून दे. चांगली गोष्ट. एवढा जवळून काय घुशिंग का तोंडात? नेकलेस आवडला मला खरंच. नको एवढे वाढले. तू वाढलेच आहे माझी अचानक किती रुतली रुतले म्हणजे? ना तर तूच असा पलटला. मी काहीच नाही केलं, मी रुतवलेच नाही तुला. नेकलेस खरंच छान आहे म्हटलं, मला खूप आवडलं. मी इयरिंग्स खूप मस्त आहे, खूप मोठे मोठे झुमके. म्हणजे जर फक्त सिंपल झुमके जरी घालायचे असेल ना तर घालू शकतो आपण. थँक्यू सो मच. ह्या नेकलेस साठी वाटलं. थँक्यू सो मच. वेलकम. चला घ्या फोटो काढा. चलो चला मग तिकडे. साडी पण पाठवली का नेकलेस सोबत? नाही, साडी माझ्या नवऱ्याने गिफ्ट केली मला लास्ट दिवाळीची आहे. आद्या एका माणसाला बोलूच नाही देत, त्याचं बोलणं वाचच राहिले. अबे ते बोलून आली तिच्याजवळ. नेकलेस साठी साडी घातली की साडी नेकलेस घातला? तिनं दोन्ही माझ्यासाठी घातलंय. सुंदर दिसतंय. सुंदर तर दिसतच आहे, त्याच्याबद्दल की वाद नाही. चलो चला. सरळ भेट, सरळ. पहिले लेटून घे, मग अशी चादर घे. चादर ठेव पहिले खाली. चादर ठेव पहिले खाली. ते चलो स्माइल कर. चादर घे. कॅमेरा पाहू का? हा कॅमेरा तो स्माइल कर. गुलाबचा तो आहे.